मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, मार्केट ॲनालिसिसमध्ये आपण सुरुवातीला या ठिकाणी बघणार आहोत सेक्टरल इंडेक्सेसचा परफॉर्मन्स। तर त्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार निफ्टी बँक इंडेक्स। तर निफ्टी बँक इंडेक्सची क्लोजिंग आज निगेटिव्हमध्ये झाली, जवळजवळ 150 पॉईंटने खाली क्लोज झालेला इंडेक्स। त्यानंतर निफ्टी IT आपल्याला इथे निगेटिव्हमध्ये क्लोज होताना दिसतोय, जवळजवळ 59 पॉईंटने खाली क्लोज झालेला आहे। त्यानंतर निफ्टी फार्मा आपल्याला प्लसमध्ये बंद होताना दिसला, 97 पॉईंटने वरती होता इंडेक्स। त्यानंतर निफ्टी ऑटो हा पण जवळजवळ फ्लॅटमध्येच बंद झालेला आहे, 14 पॉईंटने प्लसमध्येच आहे, पण आपण याला फ्लॅट म्हणू शकतो। त्यानंतर निफ्टी फायनान्स याची पण क्लोजिंग बघा निगेटिव्हमध्ये आली, 64 पॉईंटने निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला इंडेक्स। त्यानंतर निफ्टी FMCG इंडेक्स हा पण इंडेक्स 250 पॉईंटने खाली क्लोज झालेला आहे। जे महत्त्वाचे इंडेक्सेस होते जसं निफ्टी फायनान्स झालं, त्यानंतर निफ्टी IT, निफ्टी बँक हे आपल्याला आजच्या दिवशी निगेटिव्हमध्ये क्लोज होताना दिसले। हे होते काही महत्त्वाचे इंडेक्सेस। आता आपण निफ्टी 50 मधील टॉप गेनर आणि टॉप लूजर बघू। तर आपण सुरुवातीला बघणार आता निफ्टी 50 मधील टॉप गेनर। यामध्ये टॉप गेनर जो होता हिंडाल्को होता, जवळजवळ 5% आसपास वरती क्लोज झालेला आहे। कोल इंडियाचा पण बघा 4.5% वरती क्लोज झालेला आहे। टाटा स्टील आज मेटल सेक्टरवरती होतं, ठीक आहे। मेटलमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग बघायला मिळाली, कारण की ते जे स्टॉक दिसत आहे तुम्हाला मेटलचे जास्त दिसत आहे, समजलं ना। टाटा स्टील 3.5% वरती क्लोज झालेला आहे। त्यानंतर JSW स्टील पण 3.5% वरती क्लोज झालेला आहे। आणि अडाणी पोर्टमध्ये आपल्याला बाईंग बघायला मिळाली आजच्या दिवशी 3.25% वरती स्टॉक। त्यानंतर आपण आता निफ्टी 50 मधील टॉप लूजर बघू। निफ्टी 50 मधील टॉप लूजर जो होता तो नेस्ले इंडियाचा स्टॉक होता, हा स्टॉक 1.5% खाली क्लोज झालेला। त्यानंतर हिरो मोटर बघा, हा पण 2.25% खाली क्लोजिंग याची। मारुतीमध्ये पण सेलिंग होती आजच्या दिवशी। इंडसइंड बँकमध्ये पण सेलिंग होती, 1% खाली क्लोज झालेला आहे स्टॉक। त्यानंतर ICICI बँक पण 1% खाली क्लोज झालेला आहे। हे होते निफ्टी 50 मधील टॉप लूजर। तर आपण आता निफ्टी 50चे ॲनालिसिस करू। तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,529 वरती। आजच्या दिवशी म्हटलं ना, मार्केट आपल्याला गॅप डाऊन ओपन होताना दिसलं, ठीक आहे ना। ओपनिंग खाली झाली आणि ताबडतोब मार्केटमध्ये पहिल्याच कॅन्डलमध्ये जी 5 मिनिटांची कॅन्डल बनली होती ना, त्यामध्ये आपल्याला बाईंग येताना दिसली। मार्केट ताबडतोब वरती गेलेलं होतं। आणि त्यानंतर महत्त्वाचं एक रेजिस्टन्स आहे, आपण ही लेवल काय म्हणतोय, रेजिस्टन्स आहे। या लेवलला रेजिस्टन्सने ब्रेक करायला पाहिजे असं आपण म्हटलं होतं। आजची कॅन्डल बघा तुम्हाला इथे दिसेल, पण वरती गेलेली होती, पण क्लोजिंग पुन्हा खाली येऊन गेली, थोडीशी खाली आलेली आहे कॅन्डलला। इथे काय बनली, शॅडो बनली, थोडंसं वरतून काय रिजेक्शन येताना आपल्याला दिसलं, पण क्लोजिंग आपण याला चांगलीच म्हणणार। हे जे स्ट्रक्चर बनत आहे मार्केटचं, जे इथे मार्केट सपोर्ट घेताना दिसतंय आपल्याला 21,850 वरती आणि बाउन्स वरती घेतं, एका रेंजमध्येच आहे मार्केट इथे एकाच रेंजमध्ये थांबलेलं आहे, ठीक आहे। खाली येतं, सपोर्ट घेतं, वरती जातं, रेजिस्टन्स घेतं, एका रेंजमध्येच आपल्याला इथे एकाच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसतं इथं मार्केट। निफ्टी आपल्याला इथून कंटिन्युअसली वरतीच जाताना दिसते। आता येणारा हर्डल कोणता असेल, निफ्टीचा ऑल टाईम हाय। जर मार्केट कंटिन्युअसली इथून पुन्हा वरती गेलं तर निफ्टीचा जो ऑल टाईम आहे 22,778, हा निफ्टीसाठी काय बनणार इथे एक रेजिस्टन्स, मोठा रेजिस्टन्स। आपण जे ॲनालिसिस करतो हे डेली टाईम फ्रेमवरती आहे। आपण 5 मिनिटांमध्ये काही वेगळ्या लेवल बघत असतो, जे इंट्राडेसाठी काम करत असतात, जे इंट्राडेसाठी काय असतात, हर्डल असतात, रेजिस्टन्स असतात, हे आपण मोठ्या टाईम फ्रेममध्ये बघण्याचा प्रयत्न करतो, समजलं। तर अशा पद्धतीने मार्केट इथून वरती पण जाऊ शकतं। खाली आलं तर आता एक स्ट्रॉंग सपोर्टचं काम कोणतं करेल, 22,120ची लेवल, ही लेवल सपोर्टचं काम करेल। लेवल आपल्या त्याच असणार आहे, लक्षात घ्यायचं, लेवलमध्ये काही बदल होणार नाही। ज्या रेजिस्टन्स होत्या त्यानंतर सपोर्ट बनणार, ज्या लेवल सपोर्ट होत्या त्या या ठिकाणी रेजिस्टन्स बनणार आहे। अशाच पद्धतीने मार्केट पण आपलं वरती जात आहे। जर फॉलोअप बाईंग आली तर निफ्टी या ऑल टाईम हायपर्यंत पण जाऊ शकते, मग या ऑल टाईम हायपर्यंत पण जाऊ शकते निफ्टी, ठीक आहे। आता काही महत्त्वाचे लेवल आपण 5 मिनिटांमध्ये जाऊन बघूया। इंट्राडेमध्ये कोणती लेवल ब्रेक केली तर आपला इंडेक्स वरती जाऊ शकतो, कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर आपला इंडेक्स खाली येऊ शकतो, ते सर्व बघणार आपण आता 5 मिनिटांमध्ये। तर मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की इथे एक सकाळच्या वेळेला एक मोठी कॅन्डल बनली होती, ही कॅन्डल होती ती बघा, तिचा ओपन आणि लो सारखाच होता। त्या 5 मिनिटांमध्ये मोठा स्पाइक मार्केटने मारलेला होता, ठीक आहे। अचानक तिथे बाईंग येऊन गेली, जवळजवळ रिलायन्समध्ये पण अशीच कॅन्डल बनली। त्यानंतर HDFC बँक होती, त्याच्यामध्ये पण अशीच कॅन्डल बनली होती सुरुवातीची 5 मिनिटांची। जवळजवळ खूप साऱ्या स्टॉकमध्ये असं स्ट्रक्चर तयार झालेलं होतं, समजलं। आता त्यानंतर बघा आपण रेजिस्टन्स बोललो होतो, ही लेवल मी तुम्हाला म्हणतोय की 21,500 निफ्टीसाठी हर्डल आहे। जोपर्यंत निफ्टी याला पार करणार नाही, कारण की तो एक कॉल रायटरचा झोन, तिथे कोण असतात, कॉल रायटर असतात, जे मार्केटमध्ये करतात मंदी, कॉल सेल करून ते मार्केटमध्ये काय करत असतात, मंदी करत असतात, आपण त्याला म्हणतो कॉल रायटिंग। तरी ते कॉल रायटिंग सर्वात जास्त झालेली होती। हा एक
कॉल रायटरचा झोन असतो, सेलरचा झोन असतो, लक्षात घ्यायचं आहे. मग त्याच्यावरती मार्केटला सस्टेन व्हावं लागतं. जोपर्यंत ते कॉल रायटर आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करत नाही तोपर्यंत मार्केट वरती जात नाही. त्यांनी पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या की मार्केटमध्ये येत असते मग शॉर्ट कवरिंग, मग मार्केट आपल्याला वरती जाताना दिसतं. सुरुवातीला बघा मार्केट इथं वेळ घालत होतं बघा. हा एक सपोर्ट एरिया आहे, हा पूर्ण जो ड्रॉ केलेला मी एक सपोर्ट एरिया तुम्हाला एक छोट्याशा रेंजमध्ये मार्केट ट्रेड करताना दिसलं. आपल्याला मार्केटचा ट्रेंड ताबडतोब ओळखता आला पाहिजे. आपल्याला एक रेंज मिळत असते, त्या रेंजवरून आपण अनुमान लावत असतो की मार्केट आता कुठं जाऊ शकतं. इथे मार्केट आपल्याला साईडवेज दिसलं, नंतर मग मार्केटने इथून ब्रेकआउट दिला होता आणि ह्या रेजिस्टन्स लेवलजवळ जाऊन पोहोचलेलं होतं बघा पुन्हा. मग इथे हा रेजिस्टन्स ब्रेक पण झाला, इथे एक पुल बॅक आणि त्यानंतर हे कंटिन्युएशन. इंडेक्स बरोबर आपल्याला इथून वरती जाताना दिसला, म्हणजेच काय इथे शॉर्ट कव्हर झालेले होते. ठीक आहे ना. पुन्हा पुढचा हर्डल कोणता होता, 22,552ची लेवल, हा पण एक रेजिस्टन्स होता. तिथे पण थोडं रिजेक्शन आलं, पुलबॅक आला आणि प्राइस कंटिन्युअसली वरती गेलेली होती. ठीक आहे. तर या ठिकाणी काय झालं होतं, 22,500 वरती असणारे कॉल रेटर ते एक्झिट झाल्यामुळे आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग मूव इथे बघायला मिळालं होतं. म्हणजे आपल्याला मार्केट इथं काय दिसलं, थोडं ट्रेंडिंग दिसलं. एक हायर लोचं फॉर्मेशन मार्केट इथे बनवत वरती चाललेलं होतं. जवळजवळ कुठपर्यंत केलं, 22,590 पर्यंत, म्हणजे एक 22,600चा ताबडतोब येणारा हर्डल होता 22,600. टॉप लेवलपासून आपल्याला काय दिसलं, पुन्हा एक रिजेक्शन येताना दिसलं. मार्केट पुन्हा इथे खाली येऊन गेलेलं होतं. मग जी लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स होती ती नंतर सपोर्ट बनवत असते. मार्केटने पुन्हा इथे बाउन्स घेण्याचा प्रयत्न केला होता बघा, पण मार्केट काय एक निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवत पुन्हा इथे खाली आलेलं होतं. इथे निगेटिव्ह प्रायजेक्शन मार्केट बनवत खाली आलं आणि कुठपर्यंत आलं मार्केट, जिथून मार्केटने ब्रेकआउट दिलेला होता त्या लेवलपर्यंतच येऊन पोहोचलेलं आहे आणि तिथेच मार्केटने या ठिकाणी क्लोज दिलेला आहे. इथे येऊन टॉपपासून इथे काय झाली मग सेलिंग, ही पूर्ण निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनत होती. प्राइस काय करायची, आपली प्रिव्हियस स्विंग लो जे होते, प्राइस काय करायची, हे स्विंग लो ब्रेक करत चालायची. लोअर लो हायला ब्रेक करत नव्हती. इथे लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसेल बघा. म्हणजे काय, हे स्ट्रक्चर थोडंसं टॉपपासून निगेटिव्ह झालं 5 मिनिटांमध्ये. मार्केट पुन्हा ह्याच लेवलपर्यंत येऊन पोहोचलं जिथून ब्रेकआउट दिला होता मार्केटने. बरोबर आहे. हे निगेटिव्ह टॉपपासून नंतर मार्केटमध्ये काय झाली होती, सेलिंग झाली होती. मग आता इंडेक्समध्ये काय होऊ शकतं, उद्याच्या दिवशी कोणते हर्डल असणार आहे, हर्डल तेच आहे आपल्यासाठी, लेवल कोणत्याही वेगळ्या नाही आहे, त्याच लेवल असणार आपल्यासाठी. इंडेक्स या ठिकाणी जर फ्लॅट ओपन झाला तर इंडेक्सला पुन्हा 22,500 वरती थांबावं लागेल, सस्टेन व्हावंच लागेल. तेव्हाच इंडेक्समध्ये आपण म्हणू शकतो तेजी येऊ शकते वरती. जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर इथे सेलिंग पुन्हा वाढू शकते. मग 22,500चा सपोर्ट ब्रेक व्हायला नको, नाहीतर पुन्हा इथे काय होऊ शकते, मग लॉंग अनवाइंडिंग होऊ शकते. लॉंग अनवाइंडिंग जर झाली तर मार्केट इथून पुन्हा खाली पण येऊ शकतं. त्यासाठी इंडेक्सला 22,500 वरती सस्टेन व्हावं लागणार. इथे जर इंडेक्स फ्लॅट ओपन झाला, इथे सस्टेन जर झाला तर इमिजिएट येणारा हर्डल पुन्हा हीच लेवल असणार आहे 22,552ची. ही लेवल मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आणि वरचा एक रेजिस्टन्स म्हणजे 22,600चा. इथे या लेवल मग ब्रेक होऊ शकतात. हे कंटिन्युएशन इथं होऊ शकतं प्राईसचं. डेलीमध्ये जे फॉर्मेशन होते त्यामध्ये प्रिव्हियस कॅन्डलचा लो या ठिकाणी ब्रेक व्हायला नको. म्हणजेच हा ब्रेक होतोय म्हणजे काय, इथे मोमेंटम तुटतोय मार्केटचा. हे स्ट्रक्चर काय होतंय, बेंड होतंय. इथे मोमेंटम कंटिन्यू पाहिजे आपल्याला. जसं मार्केट इथं फ्लॅट ओपन झालंय तर ते इथून मग कंटिन्युअसली वरती जायला पाहिजे. हे जे हर्डल असतात त्यांना ब्रेक करून मार्केटने इथे वरती जायला पाहिजे, तेव्हा हा मोमेंटम कंटिन्यू होत असतो. जर प्रिव्हियस लो ब्रेक होत गेले तर मोमेंटम तुटत असतो, लक्षात घ्यायचं सर्वांनी. ठीक आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं प्राईसचं. आणि वीक केव्हा होणार प्राईस, जर हा सपोर्ट ब्रेक झाला 22,500चा, मार्केट जर फ्लॅट ओपन होतंय आणि 22,500च्या खाली जाते, कारण की 22,500 आपल्यासाठी असणार सपोर्ट. ही लेवल सपोर्टचं काम करेल. जर मार्केट 22,500च्या खाली जात असेल तर मग मार्केटमध्ये थोडी विकनेस येऊ शकते. पुन्हा ते मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं, मग 22,454चा सपोर्ट. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया असणार आहे मार्केटसाठी. जसं मी तुम्हाला इथे ड्रॉइंग करून दाखवलं बघा, मार्केट त्याच लेवलपासून कसं बाउन्स घेतं इथे दिसेल तुम्हाला. हा एक झोन बघा तुम्हाला दिसेल, लक्षात येऊन जाणार लेवल, की जे पहिलं पण सेशन झालेलं इथं मार्केट आपल्याला बाउन्स घेताना दिसलं. आजच्या दिवशी पण मार्केट याच ठिकाणी बाउन्स घेत होतं. आता इथे प्रोबॅबिलिटी बनवू शकते की मार्केट जर खाली आलं तर इथे सपोर्ट घेऊ शकतं. नाही घेतला सपोर्ट, हा ब्रेक झाला तर मग मार्केटमध्ये पुन्हा सेलिंग आणि मार्केटसाठी लेवल मिळू शकतात. मग पुन्हा 22,400 पर्यंत मार्केट ह्या लेवलपर्यंत पण येऊ शकतं. जेव्हा एक स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक होत असतो ना, तिथे येणारी सेलिंग जास्त असते, कारण की याच लेवलला मल्टिपल टाईम मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. आणि हा सपोर्ट जेव्हा ब्रेक होत असतो तिथे सेलिंग वाढते. सेलिंग वाढते म्हणजे काय, बनणारे कॅन्डल्स मोठमोठे असतात. इथे बनणारे कॅन्डल अशा मोठमोठे बनून जातात आणि मार्केट मग खाली येत जातं. 22,500च्या खाली मार्केट जर आलं तर तिथे पुन्हा काय, कॉल रायटर येणार, लक्षात घ्या. 22,500 वरती पुन्हा कोण येणार, मग कॉल रायटर.
आणि जे पुट रायटर होते ते एक्झिट होत जातील. ते एक्झिट झाले म्हणजे काय होणार आहे, मार्केट खाली येणार आहे आपलं. कॉल रेटिंग जास्त होणं, प्राईस खाली येणं, पुटच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ होणं ही निगेटिव्ह साईन असतं. आपल्याला मार्केट पुन्हा खाली येताना दिसलं. ठीक आहे, तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या. त्यानंतर आपण आता निफ्टी बँकमध्ये पण काही महत्त्वाचे लेवल बघूया. तर बँक निफ्टीचा फायनल क्लोज झाला 48,048 वर. आपण जी लेवल म्हटलं होतं बघा, इथे एक रेजिस्टन्सचं काम करते, ती करते अजून पण. आजच्या कॅन्डलचं पण रिजेक्शन बघा तुम्हाला तिथेच येताना दिसेल. 48,237 वरती प्राईजने काय घेतलेले, ते रिजेक्शन घेतलेलं आहे. पहिले पण रिजेक्शन घेतलेलं होतं. इथे दिसेल तुम्हाला, जे आपण कॅन्डल मी दाखवतो तुम्हाला, इथे तुम्हाला प्राईजचं स्ट्रक्चर बरोबर लक्षात येईल की इथे प्राईज आपल्याला रिजेक्शन घेताना दिसतंय. जर बँक निफ्टीला वरती जायचं असेल तर काय करावं लागेल, इथे हा रेजिस्टन्स ब्रेक करावा लागणार. इथून हा रेजिस्टन्स म्हणजे आपल्याला इथे एक पाहिजे बुलिश कॅन्डल, इथे पाहिजे बुलिश कॅन्डल, तेव्हाच आपण म्हणू शकतो की स्ट्रक्चर चेंज होते. नाहीतर बहुतेक वेळेला काय होत असतं की प्राईस जाते, इथे हिट करते, रिजेक्शन घेते आणि पुन्हा खाली येऊन जात असते. मग आपल्याला बघायचं आहे आत्तापर्यंत तर कोणते स्विंग लो इथे मार्केटने ब्रेक केलेलं नाही बँक निफ्टीमध्ये. इथं तुम्हाला दिसेल, चार्टला आपण थोडं छोटं करूया, इथे दिसणार बघा तुम्हाला हे जे स्ट्रक्चर इथं प्राईजचं बनत जात आहे बॉटमपासून, तुम्हाला दिसणार प्राईज आपले प्रिव्हियस स्विंग लो ब्रेक करत नाही आहे. आता जर इथे कंटिन्युअसली सेलिंग झालेली वरती गेली, प्राईज रिटेस्ट केलं तर ती अशी खाली पण येऊ शकते इथे. मग इथे आपण म्हणू शकतो की हे स्ट्रक्चर काय होतं आहे, बेंड होतं आहे. अजूनपर्यंत तर ठीक आहे, रिजेक्शन आलेलं आहे म्हणजेच कंटिन्युअसली खाली येणार नाही. त्याला इथे आपल्याला पाहिजे निगेटिव्ह कॅन्डल, तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केट रिटेस्ट करून खाली येतं आहे वरती. पण जर इथे बुलिशच कॅन्डल जर अशी बनत असेल ना, तर आपण म्हणणार की मार्केट इथे स्ट्रॉंग आहे, बँक निफ्टी इंडेक्स इथे स्ट्रॉंग बनत जातो आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथे डेली टाईम फ्रेममध्ये बनताना दिसते आपल्याला. हा चार्ट आपला डेली टाईम फ्रेममध्ये. काही महत्त्वाचे लेवल आपण बघू 5 मिनिटांमध्ये, ज्या इंट्राडेमध्ये महत्त्वाच्या असतात त्या ब्रेक केल्यानंतर इंडेक्स आपला वरती जात असतो. समजलं? तर आपण आता 5 मिनिटांचा चार्ट बघू. तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये पण बघा, सुरुवातीला बनणारी कॅन्डल जी होती, एक मोठी कॅन्डल बनली. प्रत्येक म्हणजे निफ्टीमध्ये पण तुम्हाला दिसली बघा अशीच कॅन्डल, रिलायन्समध्ये अशीच, HDFC बँकमध्ये अशीच आणि निफ्टी बँक इंडेक्समध्ये पण सेम कॅन्डल बनलेली. आणि इथे आपला एक हर्डल होता बघा 48,221 ही लेवल आपण पहिले ड्रॉ केलेली. इथे हा एक रेजिस्टन्स होता. खाली सपोर्ट कोणता, एक 48,000ची लेवल आपण पकडूया, एक राऊंड फिगर लेवल आहे, ती एक सपोर्टचं काम करते. मार्केट इथे वरती गेलं ताबडतोब 5 मिनिटांमध्ये, नंतर एक निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवत खाली आलं आणि बरोबर मार्केटने ते सपोर्ट घेतलेला होता. आता ह्या रेंजमध्येच आपल्याला काय दिसलं, एक पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनताना दिसली. एक प्रायजेक्शन बनवत मार्केट इथून वरती गेलेलं होतं, म्हणजे काय मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला होता या लेवलवरती. आता जसं गेलं वरती, पुन्हा एका रेजिस्टन्स लेवलला निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली आणि मार्केट पुन्हा इथून काय खाली आलेलं होतं. जसं निफ्टी 50 इंडेक्सने बघा 22,500 वरती क्लोज दिलेला आहे, त्याच लेवलवरती जो एक सपोर्टचं काम करतोय. आता तशाच प्रकारे ते 48,000 वरती बँक निफ्टी इंडेक्सने क्लोज दिलेला आहे. जो महत्त्वाचा सपोर्ट आहे ना, तिथेच इंडेक्सने येऊन क्लोज दिलेला आहे. जसा इंडेक्स इथे वरती गेला तसाच या ठिकाणी निगेटिव्ह प्रायजेक्शन बनवत खाली पण आलेला होता. इथे काय हे निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार झालेलं होतं बँक निफ्टीमध्ये. मग आता इथे पण रेजिस्टन्स आणि सपोर्ट कोणते असणार आहे तेच आहे, यामध्ये बदल काहीच नाही आहे. आपल्यासाठी मोठा रेजिस्टन्स ही लेवल असणार 48,221ची. त्यानंतर सपोर्ट जो असणार एक सायकोलॉजिकल सपोर्ट 48,000चे लेवल, याच्यावरती बँक निफ्टी इंडेक्सला सस्टेन व्हावं लागेल. सस्टेन होत नसेल तर लॉंग अनवाइंडिंग होऊ शकते, शॉर्ट बिल्टअप होऊ शकतात मार्केटमध्ये आणि मार्केट खाली येऊ शकतं. बँक निफ्टी इंडेक्स काय खाली येऊ शकतो अचानक. काही वेळेला काय होतं असतं, अशा राऊंड फिगर लेवल जे असतात ना, तिथे कॉल रायटिंग आपल्याला वाढताना दिसते. इथे कॉल रायटिंग आपल्याला वाढताना दिसणार, म्हणजे मार्केटमध्ये काय होत असते, इथे मंदी होत असते. मग हा सपोर्ट इथे ब्रेक व्हायला नको, लक्षात घ्यायचं आहे. इंडेक्सला जर इथून वरती जायचं असेल तर इंडेक्सला ह्या ज्या लेवल असतात सायकोलॉजिकल लेवल, त्यावरती सस्टेन व्हावं लागतं. मग इंडेक्स इथं जर फ्लॅट ओपन झाला, समजा इथे काही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनवत वरती गेला, तर इंडेक्स आपल्याला पुन्हा वरचं लेवल दाखवू शकतो. जसं इथे पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बनवत इंडेक्स वरती गेला, तशाच प्रकारे मग हे जे हडल असतात ना, यांना पार करावं लागतं इंडेक्सला. याच्यावरती सस्टेन व्हावं लागतं. सस्टेन झाला की पुन्हा अपमूव इथे कंटिन्यू होत असतो. मग ट्रेंड कंटिन्युएशन आपण त्याला म्हणतो, ट्रेंड कंटिन्युएशन होणार. तसं इथे काय झालं, एक रेजिस्टन्स मार्केटने इथे घेतलेला होता. इथे मार्केटने काय घेतला, रेजिस्टन्स, आणि इथून निगेटिव्ह प्रायजेक्शन बनली. म्हणजे ह्या लेवल किती कामाचे असतात बघा. बहुतेक जण याकडे दुर्लक्ष करत असतात. आता काही जण म्हणतील की नाही, इथे आता बँक निफ्टी इंडेक्स ब्रेकआउट देतोय, तो वरतीच जाणार, मी इथे काय करतो, एखादा कॉल ऑप्शन बाय करून टाकतो. त्यांना माहीत नाही इंडेक्स एका रेजिस्टन्स लेवलवरती आलेला आहे, आपण इथे ट्रेड घेणं टाळलं पाहिजे. इथे एंट्री नसते आपली, ठीक आहे ना. बहुतेक जण इथे ट्रॅप होत असतात की एवढा इंडेक्स वरती गेलेला आहे म्हणजे तो आता इथून पण वरतीच जाणार.
मग मी काय करतो, एखादा कॉल ऑप्शन बाय करून टाकतो. ही त्यांची चुकी होत असते आणि ह्याच लेवलवरती ते एंट्री घेतात. इथून निगेटिव्ह प्राइजेक्शन बनायला लागते. प्राइस काय घेते या ठिकाणी, रिजेक्शन. तर ह्या चुका आपण टाळायच्या असतात. जसं आता मार्केट इथे बॉटमला आलेलं आहे, तर आपल्याला संधी काय शोधायची आहे की इथून मार्केट रिव्हर्सल देत आहे का. इथे आपल्याला संधी शोधायच्या असतात रिव्हर्सलच्या. म्हणजे समजा इंडेक्स इथं आता खाली आलेला आहे, इथे बॉटमला आलेला आहे, सपोर्टला आलेला आहे, आपल्याला काही कन्फर्मेशन इथे मिळतं आहे का, म्हणजे आपल्याला इथे काही पॉझिटिव्ह प्राइजेक्शन बघायला मिळते का, ते बघायचं असतं आपण. जसं डबल बॉटम फॉर्मेशन बनत असतं बघा, तो एक रिव्हर्सल पॅटर्न असतो, तो बनताना दिसतोय का. तो बनत असेल तर आपण इथे या रेंजला चेस्ट करू शकतो. काही लेवल इथे पण फाइंड आउट करू शकतो आपण, जे आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करू शकतात. ही एक मोठी रेंज फक्त मी तुम्हाला सांगितली. 48,120च्या आसपास पुन्हा एक रेजिस्टन्स निघून येतोय. मग आपलं टार्गेट तिथपर्यंत असलं पाहिजे. जे इंट्राडेमध्ये काम करत असतात त्यांनी ह्या लेवल बघायचे असतात, त्यानुसार काम केलं पाहिजे. आपल्याला एक बॉटम मिळतोय, बॉटमला आपल्याला पाहिजे असतो रिव्हर्सल. त्या रिव्हर्सलला पकडून आपण एका रेंजला चेस करू शकतो. बहुतेक जण ह्या चुका करतात. तिथं टॉपला ब्रेकआउट फेल होऊन जातात आणि मार्केट खाली होऊन जातात. बॉटमला बाउन्स घेतं मार्केट, ठीक आहे. इथं काय घेत असतं, बाउन्स घेत असतं आणि इथेच काही जण पुट बाय करत असतात. म्हणजे एखादी निगेटिव्ह कॅन्डल अशी बनताना दिसते त्यांना आणि ते पुट बाय करून टाकतात. प्रत्येक वेळेलाच इथे मार्केट खाली येईल असं नाही. आपल्याला इथे कन्फर्मेशन म्हणजे प्राईज इथे खाली जाते का, रिटेस्ट करते का, रिटेस्ट करून खाली जाते का, ते बघायचं असतं. ते आपल्यासाठी एक कन्फर्मेशन असतं. पुन्हा जर बँक निफ्टी इंडेक्सने 48,000चा सपोर्ट जर ब्रेक केला तर पुन्हा एक निगेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला इथे बघायला मिळू शकतं. मग नंतरचा सपोर्ट जो असेल ना 47,786चा असेल. 47,786चा एक मोठा सपोर्ट या ठिकाणी असणार बँक निफ्टी इंडेक्ससाठी, ठीक आहे. ही जी निगेटिव्ह प्राइजेक्शन या ठिकाणी बनते ना, तर याचं कंटिन्युएशन पण उद्या इथे होऊ शकतं. मग बघायचं, हे कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच मग इंडेक्स इथे वीक होऊ शकतो. बहुतेक जण काय करतात, हे कन्फर्मेशन मिळू देत नाही, अगोदरच इथे इंडेक्सला शॉर्ट करून टाकतात. तर ते चुकीचं असतं. आपल्याला बरोबर प्राइजेक्शन ओळखूनच इथे जायचं असतं. सुरुवातीला काय मार्केटमध्ये पहिले 15-20 मिनिटांमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असते, तुम्ही बघत असतात. या अशा मोठमोठ्या कॅन्डल बनवून जात असतात. मग त्याच्यामध्येच मार्केट ट्रेड करायला लागतं, रेंज बाउंड होऊन जातं. मार्केट काय होत असतं, रेंज बाउंड. त्या गोष्टींपासून आपण सावध राहिलं पाहिजे, ठीक आहे. या काही महत्त्वाच्या लेवल होत्या बँक निफ्टी इंडेक्समध्ये. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा, इंट्राडेमध्ये कोणी काम करत असेल, समजा तुम्ही इक्विटीमध्ये पण काम करताय किंवा इंडेक्समध्ये पण काम करताय, तर स्टॉप लॉसचा वापर नक्की केला पाहिजे. स्टॉप लॉस लावूनच मार्केटमध्ये काम करत चला. मनात कधी स्टॉप लॉस पकडू नका. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो. मार्केट कोणत्याही साईडला जाऊ शकतं. जसं आपण इथे मार्केटमध्ये बुलिश होतो, एक चांगला रिव्हर्सल, मार्केट झालं बिअरिश. इंट्राडेमध्ये काय पुन्हा खाली होऊन गेलं. ते कुणी जरी ते कॉल ऑप्शन होल्ड केलेलं असेल, तो म्हणतो की नाही आता मार्केटवरतीच चाललेलं, मी त्याला होल्ड करून चालतो. तर इथे मार्केट खाली येत गेलं, त्यांचं आलेलं प्रॉफिट पूर्ण निघून गेलं. मार्केटचं काहीच सांगता येत नसतं, ठीक आहे ना. मार्केटमध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे एक छोटासा स्टॉप लॉस लावून द्यायचा असतो आपण आणि त्यानुसार काम करायचं असतं, ठीक आहे. तर दोन्ही इंडायसेसमध्ये आता तुम्हाला लेवल व्यवस्थित समजलेले असतील, ठीक आहे. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.